मातोश्रीवर आता ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची बैठक सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे आणि अनिल परब सुद्धा उपस्थित आहेत। अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुद्धा सुरू आहे अशी माहिती मिळते आहे। शिंदे गटात होत असलेल्या प्रवेशावर या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। आपण पाहतोय की बरेच नेते ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक बरीच महत्त्वाची मानली जाते। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, आपण पाहतोय ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती आणि शिंदेंच्या पक्षामध्ये सुरू असलेले इनकमिंग, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची बैठक कशी महत्त्वाची आहे आणि या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते नेते उपस्थित आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं की विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मंडळी त्यांचा पक्षप्रवेश होत होता आणि मात्र त्यानंतर निवडणुकानंतर देखील हा पक्षप्रवेश जो असा सुरू आहे आणि कुठे ना कुठे पक्षाला जो होणारा डॅमेज कंट्रोल करण्याकरता ही महत्त्वपूर्ण जी बैठक आहे ती आता मातोश्रीवरती बोलवण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ही बैठक आहे जी सुरू आहे आणि या बैठकीमध्ये पक्षातील सर्व जे प्रमुख नेते मंडळी, मग विनायक राऊत असतील, अरविंद सावंत असतील, त्याचबरोबर अनिल परब असतील, या सर्व प्रमुख नेते मंडळी ते सध्या तरी आता संजय राऊत असतील, सर्व आता मातोश्रीवरती दाखल झाले आहेत। त्याच्यावर जी बैठक आहे ती सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं नुकताच आहे जे कोकणातील देखील अनेक जे प्रमुख नेते मंडळी असतील त्यांनी जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। राजन साळवी जे ठाकरेंचे निकटवर्ती समजले जात होते त्यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि या सर्वांमुळे होत असलेला जो पक्षाला जो डॅमेज आहे तो डॅमेज कंट्रोल करण्याकरता एकंदरीत जी महत्त्वपूर्ण बैठक आहे ती आता उद्धव ठाकरे यांनी बोलवली आहे। आजच्या बैठकीमध्ये त्यांच्या सर्व जे प्रमुख नेते मंडळी त्यांना उद्धव ठाकरेंकडून काय पुढील आदेश दिले जाणार आहे, काय पुढील सूचना दिल्या जाणार आहे, पक्ष वाढीसाठी त्यांच्याकडून पुढील काय भूमिका घेतली जाणार आहे, या सर्व संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। श्रद्धा, नाही बरोबर आहे। आणि ही जी गळती लागलेली आहे ती थांबवण्यासाठी रिद्धेश आता कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखली जाते त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भातले अपडेट घेत राहू। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।